मलकापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात निवेदन देण्यात आले। बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या इस्लामिक कट्टरवाद्यांच्या हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। इस्कॉन मंदिराचे साधू संत चिन्मय कृष्णदास आणि रामदास प्रभू यांना अन्यायपूर्वक तुरुंगात डांबवण्यात आले आहे। आज भारत सर्व दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळे समाजाचे बांधव सुरक्षित आहेत, परंतु आमच्याच कुटुंबातील एक बांधव आमचे सर्व हिंदू बांधव बांगलादेशामध्ये असुरक्षित आहेत आणि गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळे बघतोय की त्यांच्यावरती सर्व प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होत आहे। परंतु त्या अन्यायाला अनेक संघटनांनी वाचा फोडली आहे, अनेक संघटनांनी निवेदन दिलं आहे। आज आम्ही सर्व या ठिकाणी त्यांच्या सगळ्या प्रकारच्या अधिकाराचं नैतिक अधपतन झालेलं आहे। त्यांचे सर्व अधिकार त्या ठिकाणी हिसकून घेण्यात आलेले आहेत। ते संपूर्ण हिंदू बांधव आणि सर्व अल्पसंख्याक समाजाचे सर्व लोक त्या बांगलादेशामध्ये असुरक्षित आहेत। या अमानुष कृत्यांचा निषेध करत मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात गृहमंत्री आणि भारत सरकार यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी बांगलादेश सरकारवर दबाव आणून अत्याचार थांबवावेत आणि अन्यायाने तुरुंगात टाकलेल्या साधूंना मुक्त करावे। या आंदोलनात शहरातील हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। भारताने जागतिक स्तरावर जनमत तयार करून या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली। आज मलकापूर येथे उपजिल्हा इथं काही लोक जमा झालेले आहे। हिंदू आणि हिंदू सनातन धर्माला मान देणारे लोक या ठिकाणी आलेले आहे आणि बांगलादेशाच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे। तर यांच्याकडनं जाणून घ्या यांची प्रतिक्रिया काय है, क्या बोलना चाहेंगे आप? आज का निवेदन किस उपलक्ष्य में था? बांग्लादेश में जो हिंदुओं पे अभी बहुत दिनों से अत्याचार चल रहे हैं, अभी उसकी पराकाष्ठा हो गई है कि इस्कॉन के स्वामी जी, दूसरे मंदिर के स्वामी जी, इनको जिहादी करके अरेस्ट कर लिया है। उनके सारे बैंक खाते सील कर दिए हैं और पुलिस के द्वारा भी अत्याचार चल रहा है संरक्षण में। तो उसका हम निषेध करते हैं, क्योंकि अल्पसंख्यकों का ख्याल रखना वहाँ की सरकार का काम है, जो वो नहीं कर रही है। इसके लिए हमने भारत सरकार से निवेदन दिया है कि वो योग्य कदम उठाए एवं इसे ठहराए। आपले जे पोलीस बंधू आहेत तिथं त्यांच्यावर पण अत्याचार होते। आपण काय म्हणाले? जे आपले हिंदू भाऊ बहीण आहेत तिथे त्यांच्यावर जे अत्याचार होत आहे त्याच्यावर थोडं निर्बंध घालण्यात यावे आणि त्यांची रक्षा आपल्या सरकारने थोडं त्याकडे लक्ष देऊन त्यांची जीवितहानी जे होऊन राहिलेली आहे त्याकडे लक्ष देण्यात यावे, मी सरकारला विनंती करते। हिंदूवर जे अत्याचार होत आहे बांगलादेशमध्ये त्या विरुद्ध आज पूर्ण हिंदू धर्माने एकत्रित येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि कुठंतरी या लोकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। मी अनिल गोटी, दर्शन न्यूज, मलकापूर।